यानंतरची बातमी आहे ती अमरावतीमधून, अमरावतीच्या राजकीय वर्तुळामधून ही बातमी आहे। अमरावतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी धार्मिक कार्ड खेळलं जाते की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। काँग्रेसकडून 4ही ठिकाणी मुस्लिम चेहरे देण्यात आलेले आहेत, तर भाजपकडून 4ही ठिकाणी हिंदू चेहरे देण्यात आले। अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, अचलपूरसाठी हे उमेदवार देण्यात आलेले आहेत। काँग्रेसकडून 4 मुस्लिम तर भाजपकडून 4 हिंदू उमेदवार देण्यात आलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, अमरावतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी हे धार्मिक कार्ड होतंय का? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर काँग्रेस आणि भाजपकडून धार्मिक कार्ड खेळलं जाण्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। असं असलं तरी काल काँग्रेसनं 4 ठिकाणचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। या उमेदवारांच्या नंतर भाजपनं देखील आपली लिस्ट जारी केली नगराध्यक्ष पदाची। ज्या ठिकाणी काँग्रेसनं 4 मुस्लिम उमेदवार दिले आहेत, त्याच ठिकाणी भाजपनं हिंदू कार्ड खेळत तिथे हिंदू उमेदवार दिलेले आहेत। आपण जर पाहिलं तर राजकीय दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेसनं आशा बानो रशीद खान यांना मैदानात उतरवलेलं आहे। यांच्या विरुद्ध जे भाजपचे आहेत ते अविनाश गायगोले मैदानात असणार आहेत। शिवाय चिखलदरा येथे काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विरुद्ध भाजपचे राजेंद्र सिंग सोमवंशी यांच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे। शिवाय अचलपूर येथे काँग्रेसच्या नूर सबा एतेशाम नबील ह्या उमेदवार असणार आहेत। यांच्या सोबत जे लढत होणार आहे ते विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असलेल्या अभय माथने यांच्या सहचारिणी आहेत रुपाली माथने ह्या मैदानात असणार आहेत। शिवाय चांदूर बाजार येथे काँग्रेसच्या फरहाना तबस्सुम मोहम्मद साजिद विरुद्ध बजरंग दलाचे पदाधिकारी असलेले टिकू अहिर यांच्या मातोश्री कांता अहिर ह्या उमेदवार असणार आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर हे 4ही ठिकाण अतिशय महत्वाचे आहेत। राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेला हा एरिया आहे। याच ठिकाणी काँग्रेसनं धार्मिक कार्ड खेळलं आणि काँग्रेस सोबतच भाजपनं हिंदू उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। सोबतच अंजनगाव सुर्जी या शहरामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा सामना रंगत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव आहेत यश लवटे हे देखील या दोन्ही उमेदवारांसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत दिसत आहे। नक्की, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या